डोळ्यांची हो इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे गांधी और आंधी. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 30 जानेवारी 2024 अर्थात गांधी पुण्यतिथी निमित्त प्रसिद्ध झालेली आहे. गांधी पुण्यतिथीच्या निमित्तानं लिहिलेली आहे. गांधी जयंती आली, गांधी पुण्यतिथी आली की नथुराम उदात्तीकरणाला मोकळा होतो. नथुराम पुन्हा पुन्हा जिवंत केला जातो. त्याला निर्दोष ठरवण्याचे प्रयत्न केले जातात. त्याला आयडॉल मानलं जातं. त्याचं उदात्तीकरण केलं जातं. याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे गांधी और आंधी. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला नथुराम पुन्हा पुन्हा जिवंत होतो. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला नथुराम पुन्हा पुन्हा जिवंत होतो. नथुराम कुणासाठी आयडॉल? नथुराम कुणासाठी आयडॉल तर कुणासाठी तो चक्क संत होतो. नथुराम कुणासाठी आयडॉल तर कुणासाठी चक्क तो संत होतो. कुणासाठी चक्क तो संत होतो. पुन्हा एकदा पहिलं कडवं. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला नथुराम पुन्हा पुन्हा जिवंत होतो. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला नथुराम पुन्हा पुन्हा जिवंत होतो. नथुराम कुणासाठी आयडॉल तर कुणासाठी तो चक्क संत होतो. नथुराम कुणासाठी आयडॉल तर कुणासाठी तो चक्क संत होतो. कुणासाठी तो चक्क संत होतो. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. माफीचे साक्षीदार सुद्धा नथुरामला निर्दोष ठरवू लागतात. माफीचे साक्षीदार सुद्धा नथुरामला निर्दोष ठरवू लागतात आणि दरवर्षी नव्या वादाची फोडणी देत नवा माल मसाला पुरवू लागतात. पुन्हा एकदा दुसरं कडो. माफीचे साक्षीदार सुद्धा नथुरामला निर्दोष ठरवू लागतात आणि दरवर्षी नव्या वादाची फोडणी देत नवा माल मसाला पुरवू लागतात. नवा माल पुरवू लागतात. सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. गांधी अमर असल्यामुळेच असला पालापाचोळा उडू शकतो. गांधी अमर असल्यामुळेच असला पालापाचोळा उडू शकतो. देशद्रोह्याला देशभक्त ठरविण्याचा अपराध पुन्हा पुन्हा घडू शकतो. सदळ वात्रटिकेचं हे तिसरं कडवं. पुन्हा एकदा. गांधी आंधी असल्यामुळेच. गांधी तुफान, गांधी वादळ, गांधी आंधी असल्यामुळेच असला पालापाचोळा उडू शकतो. गांधी आंधी असल्यानेच असला पालापाचोळा उडू शकतो. देशद्रोह्याला देशभक्त ठरविण्याचा अपराध पुन्हा पुन्हा घडू शकतो. देशद्रोह्याला देशभक्त ठरविण्याचा अपराध पुन्हा पुन्हा घडू शकतो. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं गांधी और आंधी. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका.
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रट. सूर्यकांती 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 सूर्यकांती